भूमिकन्या ती ऊसाची शेती दिसतीये, त्याच्या बाजूला पपईची बाग, ती पण आपली. ती पण तुमचीच? हर्षवर्धन घोरपडे सावकार, अहो किती जमिनी आहेत तुमच्या? एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण आहेत भरपूर. सांगता काय नाही येणार, अर्ध्याहून जास्त गाव तुमच्या मालकीचं दिसतंय. मी तर बघून बघूनच दमले. आता कधी एकदा हे गाव माझ्या मालकीचं होतंय असं झालंय. पण मला सांग, एवढं सगळं असताना तुला नोकरी करायची काय गरज आहे? तू तर मस्त बिना काम करता, न नोकरी करता आयुष्यभर असाच राहू शकतोस, राजासारखा. काय बिनकामाचा राजा? म्हणजे हे कसलं आयुष्य? काही ध्येय नाही, काही लक्ष नाही, चॅलेंज नसलेलं आयुष्य कोणाला हवंय? तू ना जगापेक्षा उलटाच चालतोस. सगळ्यांना हवं असतं ऐशो आराम, आणि तुझं काय तर चॅलेंज आणि लक्ष म्हणे. चल आपण पुढपर्यंत जाऊया, आपली मस्त विहीर दाखवतो तुला. ए नाही 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 पुरे, आता आता मी खूप दमले, माझे पाय दुखायला लागले. जवळच आहे बघ, तिथे फक्त पंपापर्यंत जायचंय. नो, माझे पाय तुटतील. बस बस बस, काही होणार नाही. चल. ए यार प्लीज ना. किती घाणेरडा वास येतोय. ते पाठदुख सांगितलं का रे मला? मला काय काय मला तर वासही सहन होत नाही. घाणेरडा वास येतोय. सांगितलं सांगायचं मला बघून चाल. तू पुढे का नाही बघून चालत? मला नाही माहिती होतं. अगं आता काय करू? छी. सॉरी बाबू, बघ काय करतोय. लक्ष्मी, ह्याला शेणाची ॲलर्जी वाटतं. दीपे, याला ना फक्त शेणाची नाही, अख्ख्या गावाची ॲलर्जी झाली पाहिजे. म्हणजे यो गावात यायचं पण नाही आणि आपल्या जमिनी याच्या घशात घालायचं पण नाही. चला. वास जातच नाहीये. चल. अहो एवढं नाक दाबाल तो घुसमटून माराल ना. अहो शेण येते, घाण नाही काही. इतका घाणेरडा वास आहे, त्या वासाने मला कसं तरी होतंय. ओफ. तुम्हाला फक्त जमिनी पाहिजेत ना? जमिनीवरचे शेतकरी, प्राणी, त्यांची घाण विष्ठा काही नको ना तुम्हाला? हो बरोबर आहे, किती घाण येते. अहो घाण नाही, शेण आहे ते. याच शेणखत होतं. याच शेणाने आम्ही घर सारवतो. याच शेणाच्या गवऱ्या थापून आम्ही त्याच्यावर अन्न पण शिजवतो. ही परत आली यार. सॉरी सॉरी, सकाळी ना तुम्हाला जरा जास्तच बोलली. हे तू मनापासून बोलतीयस की असंच बोलतीयस? हो मग, जे आमच्या पोटात तेच वाटत. आता तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात सेकंड होम पाहिजे, त्याला ना नाही. तुम्ही रीतसर व्यवहार करून जमिनी घेता, त्याचंही एवढं दुःख नाही. पण तुम्ही शेत जमिनी घेऊन शेती संपवताना त्याचं लय वाईट वाटतं. तुम्हाला जमिनीच घ्यायच्यात ना, मग गावात नापीक आणि बरड पडलेल्या भरपूर जमिनी त्या घ्या ना. टेकडी शेजारच्या घ्या. तुमच्या शहरातल्या लोकांना आवडतं तसं ब्युटिफुल नेचर आहे की तिकडे, तिथं बांधा ना फार्म हाऊस. शेतीच्याच जमिनी घ्यायचा 8 तास कशासाठी? अशी जमीन आहे तुमच्या गावात? हो मग, खूप आहे. इफ यू डोंट माइंड, तुम्ही हे दाखवू शकता का मला? अहो आनंदाने. चला. चल काय चल. आय एम व्हेरी एक्झॉस्टेड. मला आता नाही होणार, मला घरी जायचंय. हिच्या बरोबर गेलो तर हिच्या मनात तारकाबद्दल कसला राग आहे हे तरी कळेल मला. तुला काय करायचंय ते कर, मला नाही यायचंय, मला घरी जायचंय. ठीक आहे, तू एक काम कर, तू गाडी घे आणि घरी जा, मी येतो मागून. जायचं का? दाखवता ना मला माझं सेकंड होम? हो चला.
चल ग कुसुम ये तुम्ही. अहो एवढ्या घाई घाई, चहा नाही पाणी नाही. अगं सरपंचाकडे चाललोय. आजच्याच ग्रामसभा घ्यायला सांग. कशासाठी? गावकऱ्यांना पुढे येणाऱ्या संकटाची कल्पना द्यायला पाहिजे. एकदा का हे कारखाने गावात घुसले ना की शेतीचे 12 वाजलेत म्हणून समज. अहो पण घोटभर चहा तर घेऊन जा. अगं आल्यावर घेतो, राहू दे. आहे का आता? हॅलो. हा बोल. अहो बोल बोल काय करत बसलाय? काय सांगते ते ऐका. तुमचे फादर तलवार उचलून निघाले सावकारीन बाईच्या विरोधात. गावात ग्रामसभा घ्यायची म्हणतायत. तेव्हा उठा, शहराच्या वाऱ्यासाठी काहीतरी करा आता. थांब थांब, मी करतो तुला. बाबा कुठं चाललाय? तर काम आहे माझं. अहो काय काम आहे सांगा की. अरे वाट सोड बाबा माझी, चाललोय. तुम्हाला काय वाटलं तुम्ही सांगणार नाही आणि मला कळणार नाही? ग्रामसभा घ्यायला चालल्या ना त्या सावकारणीच्या विरोधात? तुम्ही कोण लागून गेला हो? हा, कशाला मोठ्या लोकांच्या आडवं जायचंय? आधीच ते दात खाऊ नाहीत. अहो बाबा अन्नावरनं उठवतील आपल्याला. आपण भलं, आपली शेती भली असं राहावं. उगा ती सावकारीन आणि त्याचं कारखाना आपल्याला काय करायचे? बसल्या जागी बऱ्या खबरा लागतात रे तुला. अहो मी तुमच्या भल्याचाच विचार करून सांगाल. बस तू बोलला ना, आता ऐक. या सगळ्या तुला नसत्या उठा ठेवी वाटतायत ना, तो आम्हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. शेती राखू तर जगू, नाही तर कसपटासारखे उडून जाऊ. हे सगळं जे चाललंय ना माझं, हे तुमच्याच पिढीच्या भल्यासाठी. पण पैशाच्या चकचकाटा पुढं तुमच्यासारख्या पोरांना दिसायचंच बंद झाले. आज ही कारखान्यांची ब्यात गावात येण्यापासून रोखली नाही ना, तर पुढच्या पिढ्यानपिढ्या बरबाद होतील. का ग? हे दोघांमध्ये काय सुरू झालं पुन्हा? मामांजीचा तसाही रागच आहे ह्यांच्यावर. अगं अशी येड्यावानी काय बोलून राहिली तू? अहो बस, तू बोलला मी ऐकलं. आता जाऊ दे मला. माझं ठरलंय, या गावात कारखाने नाही म्हणजे नाही येणार. अहो पण विकास आहे ना त्यो, त्याचा टॉक टाइम संपून कसा चालेल? महेंद्र, बळी दादा गिनतच ना राव तुला. अरे याचा बापा ज्याला किंमत देत नाही, त्याला सोसायटीत काय किंमत मिळणार आहे? 10 रिचार्ज आहे का? आणि हे सगळं गावकऱ्यांना समजायला पाहिजे. तुम्ही त्यासाठी ग्रामसभा घ्या. अरे बाई दादा, पण कशाच्या जोरावर मिटिंग घ्यायची सांग की? हा म्हणजे कारखान्याची काय कुठं बातमी बितमी छापून आलं नाही काय नाही? हा ना, ना कुणाचं सांगावा आलाय. नाहीतर काय, आधीच हायमारी करून ग्रामसभा भरवायची म्हणजे काय? अहो ह्योच तर डाव आहे सावकारीणबाईचा. आपल्याला बेसावत ठेवून शेतकऱ्यांच्या जमिनीला आटायचे. तुम्हाला वाटतंय तेवढं साधं नाही हे प्रकरण. होय काय? हा, म्हणून म्हणतोय आपल्या गावकऱ्यांना सावध केलं पाहिजे, म्हणजे ऐन वेळेला ते हेल्प पटणार नाही. सरपंच सरपंच काय झालं रे? अहो सरपंच, पाटवाडीत बिबट्या शिरलाय. वाडीत दवंडी फिरवल्या त्यांनी. मी काय म्हणतो, आपण पण दवंडी देऊयात का? हा जनावर इकडे बी येऊ शकतंय. बरं देऊन टाक दवंडी, चल. मग ग्रामसभेची मी दवंडी देऊन टाकूया का याच्या बरोबर? असं म्हणतोय. बरं देऊन टाक दवंडी, आणि सगळ्याला सांग दुपारनंतर सगळ्यांनी पंचायतीसमोर जमायचंय. रात्रीच्या आत आपल्याला मीटिंग संपवायची. हो, करून टाकू बघ. या बरोबर, करून टाकू. मग काय, तुम्ही त्या घोरपडे बाईंविषयी काहीतरी सांगत होतात ना? कशा आहेत त्या नेमक्या? आता त्यांचं काय कौतुक करायचं? राहताय ना तुम्ही त्यांच्याकडे, मग कळेलच हळूहळू. कळेलच म्हणा, पण तुमचा काहीतरी अनुभव असेल ना, म्हणून तुम्ही असं म्हणताय. अहो अनुभव काय, त्यांच्या विषयाच्या अनुभवाचं गाठोड आहे माझ्याकडे. त्यातलाच एखादा. लक्ष्मी, हो, तो बघ खंड्या. खंड्या?
खंड्या काय? व्हॉट्स खंड्या? किंगफिशर. सांगताय ना. हे काय घाणेरडेपणा लावलाय? तुमच्या उष्ट्या बिया गोळा करायला मी मागून चालतोय का? आता मी पुढून चालणार आहे आणि तुम्ही मागून चालणार आहात. ओके. सरळ जायचं ना? हो हो, एकदम सरळ. भूषण, काल संध्याकाळी कुठं होता तू? इथंच होतो तारक्का. काय विचारते? घरीच होतो तारक्का. मंगल, तू खरं बोलतोय? हो तारक्का, घरीच होता तो. खोटं बोलून पोराला पाठीशी घालताना लाज नाही वाटत तुला? भूषण गुत्त्यावर बसून दारू पीत होता, है ना भूषण? निश्चित दारूच ढोसली नाही तर जी गोष्ट मी 4 भिंतीच्या ठेवायला सांगितली होती ती गावभर करून आलाय नालायक. काय म्हणजे? भूषणने खबरदार एक शब्द तोंडातून काढलास तर. मोठा चाकरी करायला लंडनला चाललाय आणि ढाकला गुत्त्यावर बसून महत्वाच्या बातम्या गावभर करतोय आणि त्याची खबर बी नाही ना तुला? तारक्का, मी काय वरांना धाकात ठेवता येत नाही तो गावावर वचक काय ठेवणार? वरपडे सावकारांची खुर्ची कशी सांभाळणार? माझा शब्द मोडल्यावर काय शिक्षा गावती माहिती आहे ना? तारक्का, चुकलं तारक्का. तारक्का, माफ करा तारक्का. ह्याच्या पुढे नाही होणार. गच्च. तारक्का, चुकून बोललाय तो. यावेळी माफ करा. माफी चुकीला मिळतीया, गुन्ह्याला नाही. त्या बळीनं गावाला फितवून प्रकल्पाला विरोध केला तर केवढ्याला पडल आपल्याला अंदाज आहे का तुम्हाला? सरकार दरबारी पैसा ओतून या तारक्कानं तो प्रकल्प गावात आणलाय. तो तर ह्याच्या मूर्खपणामुळे वाया गेला तर खान तशी माती, वर्ग बी शुद्ध बियाकलीच. हात पुढं कर. तारक्का, चूक झाली तारक्का. हात पुढं कर. मार यानं खाल्लाय पर थडा समजानी घ्यायचाय. माझा शबूत कवाच खाली पडू द्यायचा नाही. अरे कुठे आहे ती जागा? किती चालवणार आहात? हे काय आलंच पुढं. चला तुम्ही. काय? चला की. चला चला चला. चला तिकडे जायचं अजून. काय? आंबे बघत होतो पण नाही येत. अरे यार, अजून किती चालावं लागणार आहे? कधी येणार ती जागा? अहो हे काय आलंच. ते बघा आलंच. पण मी काय म्हणते, तुम्ही हे असे नुसते हात धुत असता ते का? म्हणजे मला घाण अजिबात आवडत नाही. आणि काय, मी माझ्याकडे नेहमी सॅनिटायझर ठेवतो, म्हणजे माझे हात तरी साफ राहतील. एकदा का हात साफ राहिले ना तर काय जीव जंतूकडे
दीपे काय झालं असेल ग? बिबट्यासाठी खणलेल्या खड्ड्यात तर नसतील ना पडले? चल जाऊन बघून येऊ. कशाला? चांगला धडधाकट येतो तो, त्याचा येईल की बाहेर. तू चल. अगं पण अगं चल म्हणते ना, चल चल घे चल. खड्ड्यात पडलाय बुजगावना. लक्ष्मी हो चांगली जिरवलीस बघ त्याची तू. मला फक्त त्याला लांब सोडून यायचं होतं, तो पडला खड्ड्यात. पण बाहेर आला नसेल तर मग काय? अगं बिबट्या आला तर? वय तू म्हणलीस आणि लगेच बिबट्यात असतं वे? काय पण असतं लक्ष्मी तुझं एक. ऐका हो ऐका, आज संध्याकाळी ग्रामपंचायतीजवळ ग्रामसभा भरवण्यात आली आहे. सर्वांनी त्या सभेला हजर राहायचं आहे. सभा वेळेवर सुरू होऊन अंधार पडायच्या आत संपेल याची नोंद घ्यावी. बाजूच्या गावात बिबट्या फिरताना दिसला आहे. तो आपल्या गावच्या हद्दीत येऊ शकतो. सगळ्यांनी काळजी घ्या. काही गुरांना व्यवस्थित बांधून ठेवा. ऐका हो ऐका. लक्ष्मी खरंच आला की ग बिबट्या? आता ग, आणि आपण त्याला अडकवून आलो. एकटा असेल का तो? लक्ष्मी अगं कुठे जातेस? अगं घेऊन जा ना कोणाला तरी. दुखतंय का रे? भैया हे घे, गरम आहे. हळू रे. सांगितलेलं ना गरम आहे म्हणून. मला उगाच अक्कल शिकू नका. अक्कल असती तर दारू पिऊन बडबड नसती केलीस. त्या 1.5 दमडीच्या हेमंत बरोबर लपडा करताना कुठे गेली होती का तुझी अक्कल? मला अक्कल शिकवते. तो विषय परत परत नाही काढायचा. माझ्यासाठी तो विषय कधीच संपला होता. त्या येड्याला कळतंय का काय झालं माहित आहे त्याचं? कटकन पाय मोडला तुराटी मोडल्यासारखा. तुला लाज नाही वाटत का रे? लाज तुला वाटली पाहिजे असली लफडी करताना. होतंय त्या सुभानशी लग्न. लायकी तरी आहे का त्याची? घोरपड्यांचा जावई व्हायची. भूषण ताराक्काने ऐकलं तर काय होईल पुन्हा माहिती आहे ना. आणि अदबीनं बोलायचं. सुभान राव समजलं? या घरचे होणारे जावई आहेत ते. या घरात सगळ्यांना मान, माझाच फक्त अपमान. सगळे मला चक्कल पाजळा. कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं एकटाच येडा मी तुम्ही लय दीडसाने. माणसाचा जीव गेला. काय झालं? काय नाही, त्या शहरातल्या पोराला बिबट्या. तुम्हाला बिबट्याने नाही नेलं? या वस्तू त्या मी मुद्दाम टाकल्या. काय वाटतं का तुम्हाला? हा, इथं जीव गेला असता आता माझा. हसताय काय? गावात बिबट्या आला आणि तुम्हाला गंमत सुचते? तो कशाला येईल गावात? आजकाल सगळे बिबटे शहरात येतात. तुमच्यासारख्या शहरातल्या लोकांचीच करणी आहे. न्यूज द्यायला पाहिजे होतं तुम्हाला त्या बिबट्यानं.
मलाच काय दुर्बुद्धी सुचली ना आली इकडे धावत पडत. काय गरज होती इतकी धावाधाव करायची? काय गरज होती म्हणजे गावात दवंडी पिटवली आहे बिबट्या आल्याची आणि तुम्ही इकडे खड्ड्यात पडलेले म्हणून मी काळजी ना तू काय तुला शहरातल्या लोकांची काळजी वाटते? अजिबात नाही. जा खड्ड्यात तुम्ही. बाय द वे मला इकडची जमीन अजिबात आवडली नाही. मी एक काम करतो, मी तुझ्या शेतात फार्म हाऊस बांधतो. माझ्या शेतात? तिथे पण असेल ना ब्युटिफुल नेचर. विचार सुद्धा करायचा ना. माझ्या शेतावर नजर जरी टाकली ना तरी ही बुबुळ काढून हातात देईन. शहरातलं बुजगाव ना कुठलं. Thank you.